अकोला जिल्ह्यातील एका तरुणाने लिहिलेलं पत्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलं। लग्नाचं वय ओलांडूनही जोडीदार न मिळाल्याने हताश झालेल्या तरुणाने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना एक मन हेलवून टाकणारं पत्र लिहिलं आहे। त्यामध्ये त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याचं दुःख मांडत पवार साहेबांनी त्यांचं लग्न लावून द्यावं अशी भावनिक मागणी केली आहे। तर काय आहे या बातमीमागचं सत्य हे आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी एडिटर संदीप आणि आपण बघत आहात प्रतिशोध। शरद पवार साहेबांना लिहिलेल्या पत्रात तो युवक म्हणतो की माझं वय दिवसेंदिवस वाढतंय, आता भविष्यात माझं लग्न होणार की नाही असं वाटतंय। मी आयुष्यभर एकटाच राहीन, तरी कृपया माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी। मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, तिच्या घरी घरजवाई बनून सुद्धा मी राहायला तयार आहे आणि त्या ठिकाणी मी चांगले कामे सुद्धा करील। मी माझा संसार नीट चालवीन याची हमी देतो। कृपा करून मला जीवनदान द्यावं, तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही। असा हा भावनिक सूर असलेला मजकूर वाचल्यानंतर पवारांच्या सभेत उपस्थित असलेल्या लोकांनाही हसू आणि करुणा दोन्हीही वाटले। सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात या अनोख्या घटनेची चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी अकोल्यात शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी आले होते। शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी अनेक प्रश्नांवर भाष्य केले। कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवार यांनी नागरिक, शेतकरी आणि तरुणांकडून निवेदने स्वीकारली। त्याच निवेदनाच्या ढिगाऱ्यात हे भावनिक पत्र सुद्धा होते। अशा या पत्राने आजच्या तरुण पिढीसमोरील एक मोठं वास्तव समोर आणलं आहे। ग्रामीण भागातील लग्नाचं संकट। महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात सुशिक्षित, मेहनती तरुणांना योग्य जोडीदार मिळत नाही। विशेषतः शेती करणाऱ्या मुलांना किंवा लहान गावातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळणं कठीण झालं आहे। आज ग्रामीण भागात मुलींचं शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन वाढलं आहे। अनेक मुली नोकरी करतात, करिअर घडवतात, त्यामुळे त्यांना असणाऱ्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षा देखील उंचावल्या आहेत। शहरात नोकरी करणारे किंवा स्थिर व्यवसाय करणाऱ्या मुलांनाच ते प्राधान्य देत आहे। परिणामी शेती करणाऱ्या किंवा छोट्या गावात राहणाऱ्या तरुणांना विवाहयोग्य वयातही लग्न जमत नाही ही समस्या निर्माण झाली आहे। अशा या सामाजिक परिस्थितीने अनेक तरुण मानसिक तणावात आहेत, तर काही जण निराशेच्या गर्तेत जात आहेत। समाजात याबद्दल उघडपणे बोललं जात नाही, परंतु ग्रामीण भागातली ही एक वाढती सामाजिक समस्या म्हणून उभी राहत आहे। या तरुणाच्या पत्रामुळे आता या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे। सामाजिक माध्यमांवर अनेकांनी या तरुणाला सहानुभूती दाखवली, काहींनी विनोदी पद्धतीने प्रतिक्रिया सुद्धा दिल्या, तर काहींनी गंभीर प्रश्न असल्याचं सुद्धा विचारलं। ग्रामीण तरुणाचं लग्न का जमत नाही, मुलींच्या अपेक्षा एवढ्या का वाढल्या, याचं कारण अद्यापही कुणाला कळलं नाही। आणि या प्रकारावर राजकीय व सामाजिक स्तरावरही चर्चा सुरू झाली आहे। काही समाजसेवी संस्थांनी अशा तरुणांसाठी ग्रामीण विवाह अभियान सुरू करण्याची सुद्धा मागणी केली आहे। त्यामध्ये शेती करणारा असेल किंवा आर्थिकदृष्ट्या स्थिर पण ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या तरुणांना योग्य जुळणी मिळावी असा उद्देश असायला हवा। याकरिता शासकीय आणि सामाजिक स्तरावर उपक्रम असायला हवे, असे मत व्यक्त केले जात आहे। सध्या शरद पवार यांना दिलेलं हे पत्र सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झालं असून अनेक लोक ते शेअर सुद्धा करत आहे। काहींनी त्या तरुणाचं धैर्य कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे, कारण त्याने स्वतःच्या समस्येबद्दल न घाबरता थेट वरिष्ठ नेत्यांना आपली समस्या सांगितली आहे। आणि अशा या घटनेने एक व्यापक सामाजिक वास्तव अधोरेखित केलं आहे की आज शिक्षण, रोजगार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे लग्न संस्थेच्या परंपरागत निकषांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे। ग्रामीण भागातील तरुणांना मुली मिळणं कठीण झालं आहे आणि या समस्येचं समाधान केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातून शोधण्याची वेळ सुद्धा आली आहे। संपूर्ण महाराष्ट्र या लग्नाळू तरुणाच्या पत्राकडे आता उत्सुकतेने पाहतोय आणि सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, पवार साहेब त्याचं लग्न लावून देतील का? तर मित्रांनो, अशा या पत्राबद्दल
व या माहितीबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.